हे आहे कोळंबीचे, ही 500 ग्रॅम कोळंबी आहे. त्याचे आता आपण कालवण करायचे. ते ही प्रथम 3 चमचे तेल टाकले, तेलामध्ये चांगली भाजून घ्यायची. मॅरिनेट केलं ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये कोकमाचं पाणी, हळद, मीठ टाकून ठेवलेलं थोडा वेळ, अर्धा तास. त्याला आता 3 चमचे तेलामध्ये कोळंबी फ्राय करून घ्यायची, भाजून घ्यायची चांगली. पाच 6 मिनटं घातलं ही कोळंबी मोठी आहे, ही तळून अशी बारीक होईपर्यंत 5-6 मिनटं चांगली भाजून घ्यायची. त्यातलं पाणी असतं ते सगळं पाणी पिलेलं सुकून जातं. ह्याला पाणी सुटतं, ते पाणी सुटेपर्यंत सुटतं, हे पाणी पूर्ण आटेपर्यंत त्याला हलवत राहायचं. आता पाणी सगळं आटलं, आता हे तेल राहिले, पाणी आटत आलं सगळं. कमीत कमी 5-6 मिनटं झाली. कोकमाचं पाणी घालून ठेवलं, आल्या लसूणची पेस्ट नसते का, चटणी, कोकमाचं पाणी आणि मीठ लावून आता चटणी जाय मुरुटली. कोकमाचं पाणी नसेल तर हे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर पेस्ट, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कोथिंबीरची पेस्ट आहे 2 चमचे. आता सुरू करायचं आहे, भाजून झालं आहे ना. एक 2 मिनटं चांगलं भाजून घेऊन मसाला टाकायचा वाटलेला, कांदा खोबरं टमॅटोचा मसाला. भाजल्यावर कोळंबी अशी बारीक गोल गोल होते. आता यात मसाला टाकायचा. हलवून 2 मिनटं झाकून ठेवायचं, मसाला चांगला भाजूपर्यंत. आता 2 मिनटानंतर चांगला मसाला भाजल्यानंतर, मसाल्याला तेल सुटल्यानंतर मग त्यात चटणी टाकायची, आपल्याला तिखट हवं तसं. हे आमचं बोल लाल कोल्हापुरी तिखट. हे आमचं घरगुती कोल्हापुरी लाल तिखट आहे. पाहिजे असं तर ऑर्डर दे. असं चांगलं तेल सुटूपर्यंत मसाला चांगला भाजून घ्यायचा, 1-2-3 मिनटं. मस्त तेल सुटले, मसाला चांगला भाजून घेतला. तर ह्याच्यामध्ये
आपल्याला जेवढं पातळ कालवण हवं आहे एवढं पाणी किंवा घट्ट हवं आहे तसं पाणी, गरम उकळलेलं पाणी ओतायचं आणि कालवण चांगलं उकळून घ्यायचं. चांगलं 10 मिनटं शिजवायचं. 10 मिनटं उकळायचं, 10 मिनटं शिजवून घ्यायचं. आपल्याला कमी पाणी घालून सुक्या पाणी सुद्धा करू शकतो. हवं तेवढं ते करायचं. मग ते ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही, पातळ रसा छान लागतो. आधी थोडं मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे हे तेवढं मीठ. आधी कोळंबीला मीठ लावून ठेवलं होतं त्यामुळे आता थोडंसं मीठ टाकले, चवीनुसार आपल्याला जसं लागेल तसं. आता हे 10-15 मिनटं शिजल्यावर कोळंबीचं कालवण रेडी झालं. हे बघू शकता तुम्ही कोळंबीचं कालवण